बरोबर. आणि तुम्ही एक खूप चांगली काम करताय. त्या गोष्टीचं मला तुम्हाला अप्रिशिएट करायचंय, की तुम्ही इकडचे जे छोटे-मोठे व्यावसायिक आहेत, हो. तर त्यांचं तुम्ही व्यवसाय प्रमोट करता. हो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याबद्दल जरा सांगा. मी कलाकारांसाठी काम करते जास्त करून इथले, कारण कोकणात असे बरेच कलाकार आहेत जे पडद्यामागे राहिलेत. मी यंदाच्या जानेवारीत एक नवीन सिरीज सुरू केलेली, कोकणातली श्रीमंत माणसं. त्याच्यामध्ये मी काय करते, श्रीमंत माणसं म्हणजे अशी माणसं जी अत्यंत गरीब आहेत पण कलेने श्रीमंत आहेत. त्यांच्या अंगी कला आहेत वेगवेगळ्या आणि त्यांना कोणी विचारलंच नाही आतापर्यंत. आपल्याकडे आपण बघतो छान छान मूर्ती घडवणारे असतात, मूर्तिकार. त्याच्यानंतर मागे मी एक टोपीचा व्हिडिओ केलेला, माडाच्या सुडतांपासून, झावळ्यांपासून जी टोपी बनवतात. तर असे लोक आहेत जे लोकांना माहितीच नाहीत, की त्यांच्या अंगी, त्यांच्या गावातल्या लोकांना पण माहिती नाही की आपल्या गावात असे कलाकार आहेत. मग मी विचार केला की अशा लोकांसाठी काम करायचं, कारण सोशल मीडिया आहेच ह्याच्यासाठी की असे लोक जे तळागाळातले लोक आहेत त्यांना आपण पुढे आणायला पाहिजे. कारण बाकीचं म्हणजे मेकअप करून, चांगले कपडे घालून सगळेच करतात, पण हे असं करणं गरजेचं आहे. मग मी सुरुवातीला जो पहिलाच व्हिडिओ बनवलेला कोकणातली श्रीमंत माणसं, तो होता आंदुर्ले गावातला. त्यांनी माडाच्या झावळ्यांपासून टोपी बनवलेली. तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला माझा आणि त्याच्यानंतर मग मी ते कंटिन्यू केलं. आतापर्यंत मी 16 श्रीमंत माणसं दाखवलीत, म्हणजे 16 कलाकार झालेत माझे. समजा कोणाला कंटेंट क्रिएटर बनायचंय तर त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही काय ऍडवाइस कराल? मी स्वतःच शिकते, मला ह्यातलं काहीच माहिती नाहीये. मीच लोकांकडून सल्ले घेत असते. आता जे नवीन नवीन व्हिडिओज करणारे लोक आहेत, खूप छान व्हिडिओज बनवतात. मी बघते आता सोशल मीडियावर वगैरे, कोकणाबद्दल पण खूप छान छान माहिती सांगणारे लोक आहेत. तर व्हिडिओ बनवा तुम्ही, पण बनवताना आपण कोणाचा अपमान करत नाही आहोत किंवा फक्त चांगली बाजू दाखवत नाही आहोत, ह्याचं भान ठेवा. कारण काय झालंय, पैसे मिळतात म्हटल्यावर लोक फक्त चांगलं चांगलं गोड गोड तितकंच दाखवतात, तितकंच बोलतात. तर तसं उपयोगाचं नाहीये. मला वाटतं जे आजूबाजूला आपल्याला उघड्या डोळ्याने जे दिसतंय समोर, त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकलेली, राजकीय पोस्ट, मी सुरुवातीला बऱ्याच करायचे आणि त्याच्यानंतर खूप काही झालं, रामायण महाभारत. तर कसं असतं माहितीये की आज मी समजा एका विशिष्ट ए पक्षाबद्दल पोस्ट टाकली आहे, तर बी पक्षवाल्यांना वाटतं की ही ह्यांच्या विरोधात गेलीये, त्यांच्याबद्दल टाकली की ह्यांना वाटतं की ह्यांच्या विरोधात गेलीये. पण ऍक्च्युअली तसं नसतं. आपल्याला जे दिसतं समोर, जे चुकीचं आहे ते आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं आणि मी तेच करते. तर सोशल मीडियावर जे लोक नवीन व्हिडिओज बनवायला बघतायत किंवा आता कुठे वर येत आहेत, त्यांनी जे उघड्या डोळ्याने तुम्हाला जे काही दिसतंय ते आहे तसं मांडायचा प्रयत्न करा. बरोबर. आणि सोशल मीडियाचा वापर करून ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला त्या सुद्धा प्रमोट करा आणि काही चुकीचं वाटलं तर त्यावरती पण बोला. बरोबर. तर मग ते कुठेतरी त्याचं म्हणजे चांगला उपयोग होईल सोशल मीडियाचा. बरोबर.